नमस्कार मित्रांनो, आज मी राक्षस भवन म्हणून एक क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, तिथं आलेलो आहे. आणि माझ्यासोबत आमचे पुजारी बाबा आहेत, जे इथला इतिहास आहे. 3.5 आपले जे शनी महाराजाचे मंदिर म्हणतात ना, त्याच्यातलं प्रथम शक्तिपीठ हे आहे. आणि त्याबद्दल आपल्यास माहिती देणार आमचे पुजारी बाबा. माझं नाव सदाशिव रामभाऊ मोकाशी असे आहे. मी राक्षस भवनातील रहिवासी आहे. हे भविष्योत्तर पुराणाची याची अशी आख्यायिका आहे की हे सगळं दंडकारण्य होतं. इथं हे अरण्य असल्यामुळं वातापी विलोल यांची ही सगळं वस्ती होती. आणि वातापी विलोल हे हिरण्यकश्यपूचे नातू. हिरण्यकश्यपूचा राग, प्रल्हाद आणि अनुला असे 3 मुलं. त्यांचे हे नातू यांनी वातापी विलोल हे त्यांचे नातू यांनी काय करायचं की मानव आणि दैत्य यांचं पूर्वीपासून उत्कृष्ट होतं. हे तीर्थ राक्षस म्हणून तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथून लोक पायंदळी यात्रा करायची. पूर्वी पायंदळी यात्रा गोदा प्रदक्षिणा करायची. असं असताना पलीकडे एक साष्टंबळ म्हणून गाव आहे. तिथं काही ऋषींचा आश्रम होता. आणि त्या आश्रमामध्ये अगस्त्य नावाचे एक ऋषी तपस्वी ऋषी होते. आता हे राक्षस जे होते ते यांनी काय करायचं की तिकडल्या ऋषीला रोज जेवायला बोलवायचं. एकाने मायावर रुपये अन्न पाणी व्हायचं आणि एकाने हाका मारून त्याचं पोट वितरण करून त्याला असं भक्षण करून असं पुष्कळ दिवस झाले. आणि असा पुष्कळ मानवाचा त्यांनी संहार केला. पुढं अगस्त्य एक गोष्ट माहीत झाली. ज्यावेळेस त्यांचं पुण्याचं क्षय होईल त्यावेळेस त्यांचं आपोआपच हे होईल, क्षय होईल म्हणून या दृष्टीनं अगस्त्य ऋषीला पण त्यांनी जेवायला बोलवलं. अगस्त्य आले. त्यांनी आपलं पात्र प्रोक्षण केलं. पात्र प्रोक्षण करायचं पंचप्राणावती घेतले. आपण प्राण आहे स्वाहा पाहायचं असं म्हणून 5 आहुती घेतल्यानंतर पोटावरून हात फिरला. आपण जेवण झाल्यानंतर पोटावरून हात का फिरवतो याचं कारण एक आहे. अगस्त्य कुंभकर्णांचे शनी ते वडवाणं आहा ते परी आकाने स्मरतावकस असं म्हणून आपण जे काही भक्ष्याभक्षिकाचं भस्म हो म्हणून अगस्त्याने एका राक्षसाचा पोटामध्ये संहार केला. पुढं आचमन करून एक होता राक्षस तो पळाला. तो समुद्राकडे गेला. त्याने समुद्राला प्रार्थना केली. सांगितलं की बाबा माझ्या पाठीवर शत्रू लागला, मला अभय द्या म्हणून समुद्राला आपल्या उदरात घेतलं. परत अगस्त्य गेले. अगस्त्याने समुद्राची प्रार्थना केली. पण त्यावेळेस समुद्राला गर्व झाला होता. ते म्हणाले अरे नाही माझा शत्रूला देऊन टाक. त्यावेळेस समुद्र गर्व झाला होता. तो म्हणाला नाही एखादा माझा मुलगा देईन तुम्हाला, पण मी काही याला अभय दिलं आहे त्याला वापस देत नाही. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. म्हणून मग एका आचमने अगस्त्याने समुद्र पाशात तर त्यावेळेस लोक असे आख्यायिका लोक आमचे पूर्वीचे लोक सांगतात त्याप्रमाणे मीच सांगतो. मग त्यांनी पाहिलं की त्याला तिथं आचमन करून त्या राक्षस तिथं संहार केला समुद्रामध्ये. पुढे ते जे कासव आहेत किंवा अन्य प्राणी आहेत जलातले ते तळमळ करले. म्हणून त्यावेळेस अगस्त्याने लघुशंका केली. म्हणून त्यावेळेसपासून समुद्र खारा आहे असे आख्यायिका सांगतो. त्याप्रमाणे सांगतो बरं का. पुढं नंतर या ठिकाणून प्रभू रामचंद्र नाशिक म्हणजे पंचवटीकडे जायला निघाले. त्यावेळेस त्यांनी शनी महाराजांनी प्रार्थना केली. प्रार्थना केली ते पुष्पघातून शनी महाराज खाली उतरले. वरम रोही प्रसन्न त्याने सांगितलं कृत त्रेत द्वापार हे युग संपूर्ण पुढं कलियुग लागन. कलियुगामध्ये मानव हा अल्पायुष्य राहील. त्याकरता त्यांना त्रास होणे त्यांचं संरक्षण व्हावं याकरता तुमची स्थापना व्हावी म्हणून नीलांजन समाभासम रविपुत्र मागजम छाया मातंड संमोतम तन्न मामे शनैश्चरम. छायेपासून उत्पत्ती जी झाली ती याच ठिकाणी रेवती नक्षत्रावर पोहून सुद्धा ठिकाला या ठिकाणी शनीचा जन्म झाला आहे अशी आख्यायिका भविष्योत्तर पुराणात आहे. नंतर पुढं त्यांची अगस्त्य ऋषीने प्रभू रामचंद्राने त्यांची स्थापना केली. आणि पुढं नंतर अगस्त्य ऋषी हे पुढे रामचंद्र प्रभू हे पंचवटीकडे निघून गेले. आणि त्यावेळेस त्यांनी वर मागितला की बा या कलियुगामध्ये जे मानव येईन त्यांच्यावर संकट आहे तुमचं हरण करा आणि त्यांना त्रास देऊ नका. या गावाचं नाव राक्षस भवन म्हणून रक्षोभवन आहे. रक्षोभवन म्हणजे भक्तांच्या रक्षण करण्याकरता इथं शनीचा अवतार झाला म्हणून प्रथम पीठ आहे. आणि जो लोक इथे येतात दर्शन करतात, पूजन करतात, दान करतात, अन्नदान करतात असे पुष्कळ पांडवाला सुद्धा श्रीकृष्णांनी या ठिकाणी यायला सांगितलं. त्यावेळेस ते इथे येऊन त्यांनी पूजा केली आणि त्यांची पूजा केली असताना त्यांचा सुद्धा 7.5 कर्म कमी झाला. याप्रमाणे हे भविष्योत्तर पुराणातली अशी आख्यायिका आहे की महान असं तीर्थक्षेत्र आहे. इथं 21 गणपतीपैकी एक गणपतीसुद्धा आहे. आणि या ठिकाणी सद्गुरू दत्तात्रयाने तांबूल भक्षण केलं तेच स्थान आहे. जवळ पांचाश्रम म्हणून भोजन स्थान आहे दत्ताचं असं हे महान पवित्र स्थान आहे. मला आज आमच्या मित्रांनी विचारलं त्याप्रमाणे जे आमची परंपरा लोक सांगत आले त्याप्रमाणे मी हे आख्यायिका सांगितले. शनी महाराज की जय. पुजारी साहेब तुमचं नाव काय? सदाशिव रामभाऊ मोकाशी.
तर मित्र हो, हे आमचे पुजारी महाराज होते सदाशिव बाबा. त्यांनी अतिशय आणि मोलाची माहिती सांगितली. अवश्य तुम्हाला आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. आणि मी याच्यानंतर तुम्हाला पुढचं दृश्य दाखवणार आहे. शनी मंदिराचं खाली शनी मंदिरला पण घेऊन जाणार आहेत आणि आजूबाजूला जेवढी बी पर्यटक स्थळ आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहेत. आशा करतो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.